आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. जोहार भरत राजा. नाही निषेध राजा, मी रामांच्या अरे रे रे मित्रांचा- रे. अयोध्येच्या राजा, तुम्ही हे काय करताय? दादा तुम्हाला खूप जवळचं मानतात. तुम्ही मला मिठीत घ्या म्हणजे मला असं वाटेल जसं माझ्या रामदादांनीच मला स्पर्श केलाय. तुम्ही मला त्या योग्यतेचा मानत नाही ना? ठीक आहे, माझ्या पापांची हीच शिक्षा आहे. नाही नाही भरत दादा, नाही नाही भरत दादा, आमच्याकडून चूक झाली. आम्ही तुमचे अपराधी आहोत. आम्हाला क्षमा करा भरत दादा. आम्ही तुम्हाला नाही जाऊ देणार. तुम्ही तर खरोखरच रामाचं दुसरं रूप आहात. दादा मी तुमच्या चरणाशी आलो आहे. दादा मी तुमच्या चरणाशी आलो आहे. भरत, भरता भरता माझ्या भावा, प्रणाम दादा, प्रणाम. नाही लक्ष्मणा, मी ह्या योग्यतेचा नाही की तुम्हाला वंदन करावंस. माझ्या मनात पाप नाही. मी स्वतः मूर्तिमान पाप आहे. मला क्षमा करा दादा, मला क्षमा करा. माझ्या मनात तुमच्याबद्दल संशय होता आणि म्हणून मी तुमच्यावर धनुष्य उचललं दादा. मग तो बाण मारला का नाहीस वेड्या? राजा व्हायला 3 गोष्टींची आवश्यकता असते: गुरूंचा आशीर्वाद, मंत्री आणि मित्रांचा सहयोग, प्रजेतील लोकांचे प्रेम आणि विश्वास. आज मला या 3ही गोष्टी प्राप्त झाल्या. म्हणूनच मी अतिशय प्रसन्नतेने हे राज्य स्वीकार करू इच्छितो. परंतु माझ्या मनात एक शंका आहे. राजसिंहासनावर बसण्याआधी तुम्हा सर्वांनी या शंकेचं निरसन केलं तर चांगलं होईल. काय शंका आहे तुम्हाला राजकुमार भरत? काही दिवसांपूर्वी माझे स्वर्गवासी पिता श्री महाराज दशरथ यांनी अशीच एक सभा भरवली होती, ज्यामध्ये तुम्ही सर्व उपस्थित होता, बरोबर? त्या भरलेल्या सभेमध्ये महाराज दशरथांनी आपला पुत्र श्रीराम ह्याला राज्याचा कारभार सोपवण्याचा प्रस्ताव मांडला होता. आणि तुम्ही एकत्र येऊन एका आवाजात श्रीरामाच्या बाजूने आपले मत दिले होते, बरोबर? मी विचारतो, का आपण श्रीरामाच्या बाजूने आपले मत दिले? कारण श्रीरामासारखा राजा एखाद्या राज्याला मोठ्या नशिबाने मिळतो. अगदी बरोबर बोललात. मग तुमचं मत घेतल्यावर राजाने आपल्या एका राणीच्या सांगण्यावरून सगळ्यांच्या संमतीने घेतलेल्या जनमतावर ठोकर मारून आपल्या प्रिय श्रीरामाला घरातून घालवून वनामध्ये पाठवलं आणि मग आवडत्या राणीच्या पुत्राला राजा बनवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तुमच्यापैकी कोणी उठलं होतं हे विचारायला की आमच्या मताचं काय झालं? तुमच्यापैकी कोणी राजाच्या ह्या अन्यायाबद्दल त्याला जाब विचारला? तुमच्यापैकी कोणीतरी विद्रोहाचा आवाज उठवला? मत देण्याचा अधिकार चांगली गोष्ट आहे, पण जो त्या अधिकाराचे रक्षण करत नाही, त्या अधिकारासाठी लढू शकत नाही, त्यांचे हेच हाल होतील. महालांमधल्या षडयंत्रामुळे असेच राजे माथी मारले जातील, जसा आज मी तुमच्या माथी मारला जातोय. तुम्हाला वाटतं की इतिहासात असंच घडायला हवं? कदापि नाही. मग उठा तर, उठा आणि उचला तो राजमुकुट आणि राज्याभिषेकाची ती पवित्र सामुग्री आणि चला माझ्या बरोबर वनात. म्हणजे ज्याचा तो अधिकार आहे त्याचा राज्याभिषेक तिथेच वनामध्ये करूया आणि त्याला आपला राजा बनवून आपल्या अयोध्येत परत आणूया. पण काय श्रीराम ही गोष्ट स्वीकारतील? का नाही करणार? ही माझी प्रतिज्ञा आहे की ते जर परत आले नाहीत तर मी सुद्धा एका राजाचे नाही तर त्यांच्यासारखे एका वनवासाचे आयुष्य व्यतीत करेन. तुम्ही हा विचार केलाच कसा की ज्या महाराज दशरथांनी आपल्या वचनासाठी आपले प्राण दिले, ज्या श्रीरामांनी आपल्या पित्याने तोंडून न सांगताही पित्याच्या वचनाची लाज राखण्यासाठी एक भरलेले साम्राज्य कसपटा समान सोडून वनाचा रस्ता धरला, त्याच दशरथाचा पुत्र असून, त्या श्रीरामाचा भाऊ असून सुद्धा हा भरत इतका नीच निघेल की आपल्या ज्येष्ठ भावाचं राज्य हडप करेल? राज्यावर फक्त ज्येष्ठाचाच अधिकार असतो. श्रीराम माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत
आणि गुणांनीही श्रेष्ठ आहेत. केवळ तेच या राज्याचे अधिकारी आहेत. जी गोष्ट आपली नाही ती घेणं पाप आहे. मी गुरुदेवांना प्रार्थना करतो, मला हे पाप करण्याची आज्ञा देऊ नये, ज्यामुळे मी रघुकुलाला कलंक ठरेन. तसा कलंक माझ्या मातेने मला लावलाच आहे. पण तुम्ही लोक तर माझ्यावर दया करा. मी ह्या राज्यसभेमध्ये उभा राहून ही घोषणा करतो, अयोध्येचे राजा केवळ राम आहेत. ते आता जिथे असतील त्या दिशेला उभं राहून मी त्यांना शतशः प्रणाम करतो आणि ह्याच क्षणी त्यांच्याकडे जाण्याचा पण करतो. तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर येण्याची कृपा करावी. गुरुजन, माझा हा संकल्प सफळ हो असाच आशीर्वाद मला द्या. धन्य, तू धन्य आहेस पुत्रा. तू खरोखरच धर्माचा अवतार आहे. तुझे काही पूर्वज राजा प्रतापी आणि पुण्यात्मा झाले आहेत, पण धर्मासमोर इतक्या विशाल साम्राज्याला तुच्छ समजणारा तुझ्यासारखा महात्मा आजपर्यंत कोणीच नाही झाला. तू राजांचा राजा आहेस पुत्र. तू धन्य आहे. तुझा नेहमीच जय हो, सदा जय हो. भरत निघाला रे आपल्या राजाला आणाया. भरत निघाला रे आपल्या राजाला आणाया. राजाला आणाया, राजाला आणाया, राजाला आणाया, राजाला आणाया. भक्त निघाला रे आपल्या प्रभूला भेटाया. राम दर्शनाची मनी अभिलाषा. नयन बोलती प्रेमाची भाषा. रामधून जणू चातका समया. थेंबा वाचुनी तृषित हे हृदया. एक योगी निघाला रे आपली तृष्टी कराया. अयोध्या रामाला अर्पण कराया. प्रभुता प्रभूच्या चरणी ठेवाया. राज्याभिषेकाची वस्त्रे घेऊनी माता निघाल्या. प्रजेसंग होऊनी राजाचा अधिकार आपल्या राजाला द्याया. भरत निघाला रे आपल्या भावाला आणाया. राजाला आणाया, भावाला आणाया. घ्या, ते स्वतःच आलेत. जोहार भरत राजा. नाही निषेध राजा, मी रामांच्या अरे रे रे मित्रांचा- रे. अयोध्येच्या राजा, तुम्ही हे काय करताय? दादा तुम्हाला खूप जवळचं मानतात. तुम्ही मला मिठीत घ्या म्हणजे मला असं वाटेल जसं माझ्या रामदादांनीच मला स्पर्श केलाय.
तुम्ही मला त्या योग्यतेचा मानत नाही ना? ठीक आहे, माझ्या पापांची हीच शिक्षा आहे. नाही नाही भरत दादा, नाही नाही भरत दादा, आमच्याकडून चूक झाली. आम्ही तुमचे अपराधी आहोत. आमच्या मनात न जाणू काय काय विचार आले तुमच्याबद्दल. भरत दादा, आम्हाला क्षमा करा. आम्ही पापी आहोत. अरे, श्रीरामांच्या बंधूंबद्दल आमच्या मनात कसले विचार आले. आम्ही खूप मोठे पापी आहोत, खूप मोठे. आम्हाला क्षमा करा भरत दादा. आम्ही तुम्हाला नाही जाऊ देणार. तुम्ही तर खरोखरच रामाचं दुसरं रूप आहात. अगदी रामदादाप्रमाणेच तुमच्या हृदयात प्रेम आहे. शत्रुघ्न, ह्यांना नमस्कार कर. ह्यांनी रामदादाला सांगितलं तर आपल्याला क्षमा होईल. नाही कुमार, नाही. जोहार मंत्रीजी. श्रीराम खरंच सांगत होते की आमचा भरत खूप महान आहे, हो ना? दादा माझी आठवण काढत होते. हा, खूप खूप आठवण काढत होते. गवताच्या बिछाण्यावर झोपून पूर्ण रात्रभर तुमच्याबद्दलच बोलत होते. गवताच्या बिछाण्यावर? दादा गवताच्या बिछाण्यावर झोपले होते? हो, तो बघा, तो जो वटवृक्षाखाली गवताचा बिछाना आहे ना, त्यावरच प्रभू राम आणि माता सीता संपूर्ण रात्र झोपले. दादा आणि वहिनी ह्या वाळलेल्या गवतावर झोपले? हो कुमारजी, आमचे प्रभू श्रीराम इथेच झोपले होते. आमचा बिछाना नाही घेतला त्यांनी आणि आम्ही वाढलेलं अन्नही खाल्लं नाही. कंदमुळं खाल्ली आणि गंगा मातेचं पाणी पिऊन आपलं पोट भरलं. आणि दुसऱ्या दिवशी अनवाणी पायांनी चित्रकूटाकडे प्रस्थान केलं. हाय रे अभाग्या भरत. दादा वाळलेल्या गवतावर झोपले आणि तू महालातल्या रेशमी बिछाण्यावर झोपत होतास. आर्य सुमंत, इथपासून मी पण चालत अनवाणी पायांनी चित्रकूटापर्यंत जाईन. जोपर्यंत दादांचे दर्शन होत नाही, अन्न ग्रहण करणार नाही. स्वामी कंदमुळं खातात आणि सेवक राजभोग खातो. धिक्कार आहे अशा सेवकाचा, धिक्कार आहे. गंगा तीरी खडाऊ त्यागी अनवाणी निघाला वैरागी. रामाच्या चरणी लीन होईन. धर्म सांगे त्यास परत आणि पुण्य प्रयागाला केले प्रणाम. पोहोचले भारद्वाजांच्या धामा. आपण पोचलो का निषादराज? हाच चित्रकूट आहे का? हो. कुठे असेल रामदादाची कुटी? तुम्ही चिंता करू नका कुमार. आम्ही माणूस पाठवलाय, तो आत्ता माहिती काढून आणेल. कुमार कुमार कुमार, मी श्रीरामाची पर्णकुटी शोधून काढली आहे. सापडले? त्यांची झोपडी याच ठिकाणी आहे. त्या तिथे झाडांची गर्दी दिसते ना, ठीक त्याच्या दुसऱ्या बाजूला. ते आता राजकुमार लक्ष्मण आणि देवी सीता यांबरोबर तिथे बसलेले आहेत. काय? दादा बसले आहेत? चल गुरुदेव, तुम्ही ही चढण लवकर चढू शकणार नाही. तुम्ही मातांना घेऊन हळूहळू या. बाकी सगळे लोक इथेच विश्रांती घेतील. चला चला. दादा, दादा,
दादा मी तुमच्या चरणाशी आलो आहे, दादा मी तुमच्या चरणाशी आलो आहे. भरत, भरता भरता माझ्या भावा. नाही दादा, ज्या पापी माणसामुळे आपली ही दशा झाली आहे त्याला भाऊ म्हणू नका. मी आता त्याचा अधिकारी नाही. वहिनी, वहिनी, वहिनी मला क्षमा करा वहिनी. मी निलाजऱ्यासारखा तुमच्या समोर आलो आहे. तुम्हा सगळ्यांची ही दशा पाहण्या अगोदर बरं झालं असतं जर मला मृत्यू आला असता. नाही भाऊजी, असं म्हणू नका. प्रणाम दादा, प्रणाम. नाही लक्ष्मणा, मी ह्या योग्यतेचा नाही की तुम्हाला वंदन करावंस. माझ्या मनात पाप नाही. मी स्वतः मूर्तिमान पाप आहे, ज्याच्यामुळे दादा, वहिनी आणि तुझी ही दशा झाली. अशा पापी माणसाला नमस्कार करू नकोस. मला क्षमा करा दादा, मला क्षमा करा. माझ्या मनात तुमच्याबद्दल संशय होता आणि म्हणून मी तुमच्यावर धनुष्य उचललं दादा. मग तो बाण मारला का नाहीस वेड्या? तो बाण मारला असतास तर माझ्यावर मोठे उपकार केले असते. मग मी दादांसमोर स्वतःचं हे कलंकित तोंड घेऊन तर उभा राहिलो नसतो. माझ्या कुलघातिणी मातेच्या पापांची मला हीच शिक्षा मिळाली पाहिजे. भरत, मातेसाठी असे अपशब्द बोलणं पाप आहे. तू तर धर्माचा अवतार आहेस. माझ्या कैकई मातेसाठी तुझ्या तोंडून असे शब्द? दादा, या परिस्थितीत माझी मती भ्रष्ट झाली आहे. माझ्या सगळ्या पापांना क्षमा करा. मी आपल्या पापांचं प्रायश्चित्त करायला तुम्हाला शरण आलो आहे. धैर्याने काम घे भरत. दादा, शत्रुघ्न, वहिनी. लक्ष्मण, हे रामा, तू धर्म, नीती आणि ज्ञानाचे भंडार आहेस. सगळ्यांच्या मनातले भाव तू जाणतोस आणि त्यात खरं आणि खोटं कोण आहे हेही तू ओळखू शकतोस. तू हेही जाणतोस की भरत तुझ्याकडे एक प्रार्थना घेऊन आला आहे आणि त्याच्या प्रार्थनेचं समर्थन करायला माता, मंत्रीगण, अयोध्यावासी आणि आम्हीही आलो आहोत. तुझ्या वियोगाच्या अथांग सागरात बुडालेल्या या आत्मीय जनांची दशा अतिशय करुणाजनक आहे. तू करुणानिधान आहेस. आता त्यांचं दुःख कसं दूर होईल याचा उपाय तुला नक्कीच केला पाहिजे. ही आमची सगळ्यांची तुझ्याकडे प्रार्थना आहे. हे पूज्यवर, आमच्या कुळात गुरुच्या आज्ञेचं पालन करणं परमधर्म मानलं आहे. त्यातच सगळ्यांचं हित निश्चित आहे. त्यामुळे तुम्ही जी आज्ञा द्याल त्याचं सगळे पालन करतील. मी भर सभेत ही प्रतिज्ञा करतो, माझ्यासाठी तुम्ही जी आज्ञा कराल ती श्रीसावंद्य मानून मी त्याचं पालन करेन. आता तुम्हीच साधुमत, लोकमत, राजनीती आणि वेदशास्त्रात सांगितलेल्या धर्मानुसार जो सगळ्यात उत्तम उपाय असेल त्याला अनुसरूनच आज्ञा द्या. रामा, जो दारावर मागायला येतो त्याला फक्त आपलं दुःख आणि आवश्यकताच दिसत असते.
याचक नीती आणि अनितीचा विचार करत नाही. याच प्रकारे आम्ही याचक म्हणून आलो आहोत. भरताच्या पवित्र भ्रातृप्रेमाच्या तीव्र धारेत आमची बुद्धी, आमचा विवेक वाहून गेलाय. या प्रसंगी आम्हाला साधुमत, लोकमत, राजनीती आणि शास्त्रसंमत धर्माचा आभास नाही राहिला. आम्हाला फक्त भरताचा प्रेम आणि अस्वस्थताच दिसतेय. आम्ही इतकंच सांगू शकतो की भरताचं हित पाहून जे केलं जाईल ते शुभ असेल. तात भरत, तुझे मोठे बंधू कृपासिंधू आहेत. आता सगळा संकोच बाजूला ठेवून आपल्या मनातली गोष्ट तू त्यांना सांगून टाक.